मंत्रिपदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच. आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या. स्ट्राईक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. सध्या महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असून कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार याबाबत चर्चा जोरदार रंगलेल्या आहेत. आणि त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदावरून मोठं वक्तव्य केलं आहे. आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झाले आहेत, तरी देखील राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. आणि महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळे नव्या सरकारच्या शपथविधीला देखील उशीर होत असल्याचं चित्र आहे. त्यातच आता छगन भुजबळ यांनी महायुतीत शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट अधिक असल्याचं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की अजित पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली आणि त्या बैठकीत स्ट्राईक रेटबाबतचा विषय निघाला. राज्यात 1 नंबर भाजप, 2 नंबरला आम्ही आहोत आणि 3 नंबरला शिंदेंची शिवसेना आहे. त्यामुळे स्ट्राईक रेट चांगला असून शिवसेने इतकीच मंत्रिपदं आम्हाला मिळावीत अशा मागणीत त्यांनी केली आहे. तर राज्याच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का असं विचारलं असता नवीन चेहऱ्यांना नेहमीच संधी देण्यात येते. यावेळी जरा अडचण जास्त आहे आणि दरवेळी 160 आमदार असतात, यावेळी जास्त आमदार आहेत. सर्व पक्षांमध्ये नवीन जुने चेहरे येतील असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तुमचं नाव आहे, नरहरी झिरवाळांचं नाव आहे आणि काही नवीन नावं नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचं कळतंय. नेमकं ही यादी कितपत खरी आहे आणि काय नेमकी याबाबत? हे तुमच्याकडूनच मी ऐकतो आहे. मला सुद्धा असे वेगवेगळी नावं लोक पाठवत आहेत. हे सगळे अंदाज आहेत. शेवटी ज्या दिवशी शपथविधी असतो त्याच्या आदल्या दिवशी जो आमचा नेता असतो, आता आमचे विधान मंडळाचे नेते जे आहेत अजितदादा आहेत, ते स्वतः फोन करून सांगतील त्या प्रत्येकाला की तुम्ही उद्या शपथविधीला या. मग ते सगळं खरं आहे. किंवा त्याच्या अगोदरची स्टेप म्हणजे ही सगळी यादी ज्या वेळेला राज्यपालांकडे जाते ती यादी जर बाहेर पडली तर ती खरी आहे त्याच्या अगोदर. पण तोपर्यंत हे सगळे अंदाज आहेत. तर अंदाजावर काय बोलायचं? साहेब, विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जो आहे तो जास्त होता आणि यासाठी अजित पवार दिल्लीत आहे आणि जास्त जागा ज्या आहेत, जास्त खाते जे आहेत ते मागून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का, याबाबत अशी चर्चा जी आहे ती? मला काही कल्पना नाही ते काय चर्चा करतात ते, परंतु हे खरं आहे की अजितदादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या वेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला ठीक आहे, शिंदे गटाने जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले. आमच्या गटाला त्यामानाने फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे आमचे निवडून आले. परंतु त्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो. त्याच्यामध्ये BJP 1 नंबरला आहे आमच्यामध्ये आणि 2 नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे आणि 3 नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे. थोडासा फरक आहे 2 नंबर 3 नंबरमध्ये. तर आमच्या म्हणणं असं आहे की आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे, तर तुम्ही त्यांच्या एवढीच आम्हाला पण जागा द्या, थोडंच आमचं मागणं आहे. आता शेवटी जे काय आहे ते सगळे नेते आहेत ते बसून ठरवतील. कदाचित सारख्या जागा असतील, कदाचित एखादी जागा कमी जास्त होईल. नवीन चेहऱ्यांना यामध्ये काही संधी दिली जाणार आहे का राष्ट्रवादीकडनं? राष्ट्रवादीकडून आता सगळेच पक्ष जे आहेत नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देतात. मंत्रिपदं कमी असतात, लोक जास्त. या वेळेला तर फारच अडचण आहे. नेहमी जे आहेत 160 वगैरे असतात जे सरकारी पक्षाचे लोक 160 असतात. आता 200 किती आहे आता माहिती तुम्हाला? 233 किती काय. पण त्याच्यामध्ये 2 वेळा 4 वेळा निवडून आलेले लोक पण आहेत ज्यांना मंत्रिपद नाही मिळाले. ते म्हणतात बा आम्ही कधी होणार मंत्री. त्यामुळे काही नवीन अगदी काही तरुण किंवा 2-4 वेळा निवडून आलेले लोक यांनासुद्धा मग संधी दिली जाते राजकारणामध्ये. आणि ते सर्व पक्षामध्ये होणार, तिन्ही पक्षामध्ये असंच होतं. आणि जे पक्षाचे आहे याच्यापूर्वीसुद्धा असं व्हायचंच. नवीन काही जुने जे आहेत ते जातात, काही शांत आहेत ज्यांच्याबद्दल काय म्हणजे ठरवतं पक्ष की कुणाची नेमणूक परत घ्यायचा, कुणाला नवीन तिथे घ्यायचे. 2-4 नवीन टाकायचा प्रयत्न असतो. ती एक नवीन पिढी म्हणतात तयार होत जाते मंत्रिमंडळामध्ये.
आता हे सर्व पक्षांचं आहे, सर्व पक्षांमध्ये जुने नवीन चेहरे येणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.